देशभरात विश्वासार्हतेच्या जोरावर आपली वेगळी ओळख निर्माण करणारे ग्रामीण डाक सेवक हे खऱ्या अर्थानं देशाचे नवरत्न आहेत, असे गौरवोद्गार केंद्रीय दूरसंचार तसंच ईशान्य क्षेत्र विकास मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काढले। कोल्हापुरातील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आयोजित ग्रामीण डाक सेवक संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। यावेळी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या डाक सेवकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। पोस्ट विभाग आजही देशातील सर्वाधिक विश्वासार्ह सार्वजनिक सेवा विभाग आहे। कोल्हापूर येथील ग्रामीण डाक सेवक संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी ग्रामीण डाक पुरस्कारार्थ्यांचा गौरव करताना त्यांना देशाचे नवरत्न असल्याचे सांगितले। आधार कार्ड, बचत योजना, पासपोर्ट, गुंतवणूक अशा विविध सेवा पोस्ट विभाग प्रभावीपणे पुरवत आहे। ग्रामीण भागात काम करताना पोस्टमनना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, मात्र कर्तव्यात कधीही कसूर होत नाही असेही त्यांनी नमूद केले। देशभरात पोस्ट विभागात सुमारे 37 कोटी खाती उघडण्यात आली असून 21 कोटींहून अधिक बचत जमा झाल्याची माहिती देत विकसित भारत 2047 साठी पोस्ट विभागाची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितलं। कार्यक्रमात खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी पोस्टमन हे समाजाच्या विश्वासार्हतेचे प्रतीक असल्याचे सांगितले। यावेळी सन 2024-25 मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 10 ग्रामीण डाक सेवकांचा केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। सन्मानित डाक सेवकांनी पोस्ट विभागाची मान उंचावण्यासाठी सदैव कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त केला। राज्यातील 6000हून अधिक डाक कर्मचारी या संमेलनासाठी उपस्थित होते।